नमस्कार. आज डाळ पालक पनीर कसा बनवला ते दाखवते. कधी कधी काय होतं ना, आपण पटकन भाजी एखादी करतो, आपल्यालाच माहीत नसतं का कसं ते, पण अतिशय चविष्ट होऊन जाते. तसाच कायचा हा प्रकार घडला होता माझ्या बाबतीत. तर दूध फाटलं होतं, त्यामुळे पनीर घरीच बनवून ठेवलं होतं. डाळही वरणासाठी शिजवली होती आणि पालक घरात होता. तर पटकन ही भाजी मी फोडणीला घातली. तर कढईमध्ये तेल घातलं, थोडेसे जिरे घातले, एक चमचाभर जिरे घातले. जिरे छान फुलू दिले आणि याच्यामध्ये सगळ्यात आधी तर मी लसूण होता माझ्याकडे, पण तो जास्त मोठे लसणाच्या पाकळ्या होत्या, त्यामुळे अर्ध्या करून घेतल्या. एक अर्धा पाकळ्या लसूण घेतला, तो थोडासा घालून घेतला आणि नंतर मग एक बारीक चिरलेला कांदा घेतला. कांदा छान परतून घेतला. कसं होतं, कधी कधी आहे ना, पटकन आपण आपल्या धानीमनी नसतं आणि पटकन भाजी एखादी करायला घेतो. तसंच ही भाजी करताना झालं होतं, पण अतिशय चविष्ट अशी झाली होती. मी कुठलीही भाजी करताना शक्यतो असे मी शूट करून ठेवत असते आणि नंतर मग एडिट करून तुमच्याबरोबर पोचवत असते. तर तसंच हे मी शूट करून ठेवली होती. आता कांदा परतून घेतला की आलं लसूण पेस्ट घालायची. आता ही आलं लसूण पेस्ट कशी करायची, कशी स्टोअर करायची, त्याचा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो नक्की बघून घ्या. आता आलं लसूण जी पेस्ट आहे ती थोडीशी छान परतून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये मी 2 वाट्या भरून पालक चिरून घेतला होता. आधी धुवून स्वच्छ घेतला आणि मग चिरून घेतला आहे. पाणी पूर्ण निथळल्यानंतर मग धुवून घ्यायचा आणि आता हे चिरून घ्यायचं आणि मग आता तेलात घातल्यानंतर सगळ्यात आधी तर मीठ घालायच्या आधी काय करायचं, हा पालक छान मिक्स करून घ्यायचा. म्हणजे पालक कितपत कमी होतो तो बघून मग मिठाचा अंदाज येतो आपल्याला. कारण फोडणीला घालायच्या आधी भाज्या कुठल्याही पालेभाज्या जास्त होतात आणि तेलात परतून झाल्या की कमी होतात. आणि काय करायचं, भाजी जरा फोडणीला घातली ना की पालकाची भाजी फोडणीला घातल्यानंतर थोडासा गॅस लगेच मोठा करायचा, म्हणजे पाणी थोडंसं लगेच आटतं. आणि आता इथे पनीर आहे. पनीर बघू शकता, थोडंसं वेडंवाकडं आहे कारण हे मी घरीच बनवलं आहे. दूध फाटलं होतं तर लगेच मी पनीर बनवून ठेवलं होतं आणि ते मोठाच एक तुकडा असा मी छान फ्राय करून घेतला आणि मग त्याचे बारीक बारीक पीस करून घेतलेत. आता तेही घालायचं आहे. म्हणजे घरच्या घरी पटकन होणारी भाजी करायची असेल ना, असं काहीतरी सगळं वेगळं व्यवस्थित करून ठेवलं की पटकन आपल्याला ही भाजी करता येते. बरं, ही भाजी म्हणजे जास्त मी मसाले घातले नाहीत. थोडीशी धनेपूड, जिरेपूड जी माझ्याकडे नेहमीच असते, तयार करून ठेवलेली असते. आणि आता इथे वरणासाठी डाळ शिजवली होती, तुरीची डाळ, तीच वापरते. तर तुरीची डाळ शिजवताना मी काय केलं, हळद, थोडंसं हिंग, तेल घालून तुरीची डाळ शिजवून घेतली होती, जेणेकरून मला वरणही करायचं होतं. तर त्याच्यातलेच 1-2 चमचे घातले. मीठ घातलं, थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं. म्हणजे पटकन अशी होणारी आहे ती. आपण थांबजाम करत हॉटेल स्टाईल वगैरे न करता अगदी घरच्या घरी, घरच्या साहित्यात आणि घरीच इतर पदार्थ बनवणार आहेत त्याच्यातलेच थोडे थोडे घेऊन ही भाजी तयार केली. पण खायला अगदी चविष्ट झाली होती. आता वरून थोडंसं तूप घालायचं, एक मोठा चमचा भरून मी तूप घातलं, जेणेकरून भाजीला एक वेगळी चव येते. हे मात्र अगदी नक्की आवर्जून करा तुम्ही. तूप अवश्य घाला वरून. अगदी फोडणीला कमी तेल घातलं तरी चालेल, पण वरून तूप घाला. म्हणजे एकतर पालकाचा उग्र चव असते ती कमी होते आणि चवीलाही अगदी मस्त लागते. त्यासाठी वरून तूप घालायचं. आणि बघू शकता मस्त अशी ही भाजी तयार झाली. आता ही भाकरीबरोबर खावा, भाताबरोबर खावा, तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी करायचे असेल तरी चालेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.